आज आम्ही निघालेलो आहोत सांगोला. मस्त ऊन पडले, पावसाचा काही कुठे नामोनिशाण नाही आहे बिलकुल. पण रस्ता असा छान मोकळा होता आणि पहा रानं कशी पाण्याविना वाट पाहत आहेत. आभाळ तर येत आहे पण पाणी बिलकुलच नाही आहे, पाऊस नाही, काय नाही. आम्ही चाललेलो आहोत सांगोला. आम्ही आलो आहोत सांगोलचा प्रसिद्ध किल्ल्यातील म्हसोबाला. आम्ही या कामानिमित्त सांगोला आलो होतो, तर पाठीमागून सासूबाईंचा फोन आला की आज अमावस्या आहे, गेलाच आहात सांगोला तर किल्ल्यातल्या म्हसोबाला नारळ फोडून या. माझी तर पहिलीच वेळ होती इथे येण्याची. मी खूप ऐकलं होतं किल्ल्यातला म्हसोबा आहे म्हणून, पण मी कधी पाहिलाच नव्हता. आज मी पहिल्यांदाच इथे आले होते. मला असं वाटलं होतं की छोटंसं मंदिर असेल वगैरे, पण इथं आल्यावरती दिसत आहे की इथं नारळ वगैरे पण विकायला येत आहेत. आम्ही तर घरूनच घेऊन आलो होतो आणि लाईन पण खूप मोठी लागली होती. राजे इथं नारळ धुवून आणायला चाललेले आहेत आणि पाहालच तुम्ही की हे नारळ धुवून येईपर्यंत लाईन किती जास्ती वाढत आहे. खूपच गर्दी होती तिथे. तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, का तुम्ही सांगोला तालुक्यातूनच पाहत आहात? तुम्हाला किल्ल्यातला म्हसोबा माहीत आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही या छान मंदिराला भेट दिली आहे का? ह्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा किती जास्ती लाईन वाढली आली आहे आणि आता राजे इथे लाईनमध्ये थांबलेले आहेत. आता पुन्हा एवढं डोकं चाललंय म्हणलं मग घरी जाणार ना उचले. कॅश तुमच्याकडेच असेल, पहा बरं, सकाळी दिले होते. मंदिराचा गाभारा थोडासा अरुंद असल्यामुळे आम्हाला तिथे व्यवस्थित शूट करता आले नाही, म्हणून आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि प्रदक्षिणा घालून आता निघणारच होतो. तोपर्यंत यांचे एक मित्र भेटले आणि यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या. आपल्या लग्नात आला होता. अशा प्रकारे छान दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत घरी.